मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या निमित्ताने गेली 2-3 दिवस घमासान चर्चा चालू होती। या चर्चेच्या निमित्ताने आमची भूमिका अत्यंत स्पष्ट होती, ती अशी की क्षेत्र कुस्तीचे असो, क्रिकेटचे असो, साहित्य संमेलनाचे असो, नाट्यक्षेत्र असो किंवा मराठी चित्रपट महामंडळ असो, त्या क्षेत्रातला जर माणूस निवडायचा असेल तर त्या क्षेत्राशी संबंधित असणारा तज्ञ आणि कुशल व्यक्तीच त्या पदावर गेली पाहिजे। आणि याच निमित्ताने आम्ही मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या संदर्भात काही मतं मांडली। अर्थात नीलम शिर्के सामंत या अभिनेत्री आहेत, गेली अनेक वर्ष त्या अभिनयाच्या क्षेत्रात आहेत आणि त्यांना सुद्धा निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तो कुणीच नाकारण्याचं कारण नाही। मात्र या सगळ्या निमित्ताने पाटकरांसारख्या किंवा अजून कुणीही या लोकांचे जर निवडणुकीला उभे राहण्याचे अधिकारच नाकारले जाणार असतील तर मात्र हे गंभीर आहे। ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, पण या सगळ्या चर्चेनंतर अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी एक सामंजस्याची भूमिका दाखवत आणि विशेषतः ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत म्हटल्यावर त्यांनी जे एकूण या निवडणुकीतून माघार घ्यायची ठरवली आणि वर्षा उसगावकरजी यांना शुभेच्छा द्यायच्या ठरवल्या। खरं तर चित्रपट क्षेत्रामध्ये इतक्या सामंजस्याने आणि खेळीमेळीने जरी सगळी प्रक्रिया संपन्न होत असेल तर निश्चितच एक कलासक्त रसिक म्हणून आम्हाला याचा आनंद आहे आणि नीलम शिर्के सामंत यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेचा सुद्धा स्वागत आहे, कौतुक आहे। पुनश्च एकदा वर्षा उसगावकरजी यांना शुभेच्छा, तर नीलम शिर्के सामंत यांचे आभार।